हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण जॉमेट्रीचा सिमिलॅरिटीचा प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट करतो आहे। याच्यामध्ये दोन पार्ट आपण करतो आहे, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड। प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे तो तीन पॉईंटवर आधारित आहे। त्याच्यामध्ये पहिला आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच BPT। त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे अँगल बायसेक्टर इन ए ट्रायंगल, आणि तिसरा जो आहे 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल। असे 3 पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि त्याच्यावर आधारित हा तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 आधारित आहे। परंतु 1.2 चे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत 50% प्रॉब्लेम सेकंड जो तुमचा पॉईंट आहे अँगल बायसेक्टर इन ए ट्रायंगल याच्यावर आधारित आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये अँगल बायसेक्टर इन ए ट्रायंगल हा पॉईंट डिस्कस करून त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते सॉल्व करूया, म्हणजे 50% 1.2 तुमचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होईल। आणि थेरम आणि लागलीच त्याचे प्रॉब्लेम जर आपण सॉल्व केले तरी समजायला मदत होते। त्याच्यानंतर BPT असेल, BPTवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत BPTचा थेरम झाल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे। त्याच्यानंतर 3 पॅरलल लाईनचा जो कन्सेप्ट आहे 3 पॅरलल लाईन आणि देअर ट्रान्सव्हर्सल कन्सेप्ट शिकून लागलीच त्याचे प्रॉब्लेम सॉल्व केले तर तो कन्सेप्ट आपल्याला क्लिअर आपल्या डोक्यात राहतो। म्हणून जास्त वेटेज किंवा जास्त प्रॉब्लेम याच्यामध्ये आहेत ते आहेत अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल। तर आपण अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल स्टार्ट करूया। बघा, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल। थेरम काय म्हणतोय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining sides। बघा, एक ट्रायंगल दिलेला आहे या ठिकाणी, ट्रायंगल ABC। ए मधून आपण काय केलेलं आहे, एक बायसेक्टर टाकलेला आहे, बरोबर। ए मधून बायसेक्टर टाकलेला आहे, अपोजिट साईड कोणती आहे BC। BCवर हा बायसेक्टर टाकलेला आहे। तर थेरम काय म्हणतो की हे जे डिवाइड तिसरी साईड जी होती ह्याचा जो रेशो आहे म्हणजे BD डिवायडेड बाय DC हा रेशो रिमेनिंग 2 साईड जे असतात AB आणि AC याच्या इक्वल असतो, असा हा थेरम आहे। म्हणजे बघा, थेरममध्ये काय सांगायचं आहे, AB डिवायडेड बाय AC हे इक्वल आहे कशाच्या, BD आणि DC। BD आणि या ठिकाणी D व्यवस्थित करा तुम्ही, BD आणि DC। बघा, परत एकदा सांगतो, ट्रायंगलमध्ये ABC हा ट्रायंगल आहे। ए मधून एक बायसेक्टर तिसऱ्या साईडवर म्हणजेच BCवर काढलेला आहे। ह्या ज्या रिमेनिंग साईड आहेत याचा जो रेशो आहे तो हा जो रेशो तयार होतो, हे 2 पीस तयार होतात, या रेशो बरोबर असतो, असा हा थेरम आहे। द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स, हा बायसेक्टर डिवाइड्स करतो, डिवाइड्स द साइड्स अपोजिट टू द अँगल, ह्या अँगलच्या अपोजिटची साईड तो डिवाइड करतो इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड। रिमेनिंग साईडचा रेशो आपण घेतलेला AB बाय AC, बरोबर। आणि हे जे 2 पीस तयार होतात कशामुळे तयार होतात, हे या बायसेक्टरमुळे तिसऱ्या साईडचे, बरोबर। तर BD आणि DC हा जो रेशो तयार होतो तो इक्वल असतो रिमेनिंग साईडच्या रेशो बरोबर। म्हणजेच काय होईल, AB ही एक साईड, AC ही दुसरी साईड, हा रेशो इक्वल असतो कशाच्या, BD डिवायडेड बाय DC। ठीक आहे, हा आहे कन्सेप्ट। आणि याचं जे थेरॉटिकल जो थेरम आहे, जो प्रूफ आहे तो तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे, बरोबर। तो तुम्ही व्यवस्थित एकदा दोनदा वाचून तो लिहून तुम्हाला तो व्यवस्थित समजेल। त्याच्यानंतर काय आहे, कन्व्हर्स ऑफ एन अँगल बायसेक्टर थेरम, याच्या अपोजिट। आता बघा, कन्व्हर्स काय आहे, इफ इन ट्रायंगल ABC, या ठिकाणी मी ही फिगर ड्रॉ केलेली आहे, ABC काय म्हणायचं आहे, बघा, इफ इन ट्रायंगल ABC पॉईंट D, पॉईंट T ऑन द साईड BC, बघा T हा पॉईंट BCच्या वरती आहे, ठीक आहे। सच दॅट AB बाय AC
ए बी बाय ए सी इक्वल टू बी डी बाय डी सी, देन रे ए डी बायसेक्ट ट्रायंगल अँगल बी ए सी. याचा अर्थ काय होतो की एखाद्या, आता बघा याच्यामध्ये अपोजिट काय आहे की या ठिकाणी ऑलरेडी हे जे तुम्हाला सिम्बॉल दिलेले आहेत, याचा अर्थ काय होतो की हे दोन अँगल जे आहेत ते सारखे आहेत, परंतु या ठिकाणी मात्र तसं दिलेलं नाही आहे. मग हा ए डी अँगल बायसेक्टर आहे का हे कसं समजणार? हा जो रेशो आहे कोणता, अपोजिट साईडवर, म्हणजे ह्या दोन साईड सोडून अपोजिट साईडवर ज्या साईडला त्याने डिव्हाइड केलेला आहे त्या साईडचा रेशो म्हणजे बी डी आणि डी सी हा जर ए बी आणि ए सीच्या इक्वल असेल तर हा अँगल बायसेक्टरच होतो. या ठिकाणी मात्र हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे. अँगल बायसेक्टर दिल्यानंतर काय होतं की ह्या जो रेशो आहे तो ह्या साईडच्या इक्वल असतो, बरोबर. याच्या वाईस वर्सा कसा आहे, हा जो रेशो, हा रेशो जर या साईडच्या रेशोशी इक्वल असेल तर हा अँगल बायसेक्टर होतो, बरोबर. म्हणूनच इफ इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी ऑन साईड बी सी सच दॅट ए बी डिवायडेड बाय ए सी हे जर इक्वल असेल बी डी डिवायडेड बाय डी सी, तर हा ए डी काय होतो, या साईड हा बी ए सीचा अँगल बायसेक्टर होतो. ठीक आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे, हा जो कन्व्हर्स आणि थेरम आहे, हे जर व्यवस्थित तुम्हाला समजलं तर त्याच्यावर आधारित 5 प्रॉब्लेम्स आहेत 1.2 मध्ये, ते व्यवस्थित तुम्हाला समजून जातील. आणि प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आणखी तुम्हाला याचं डिटेलिंग मिळेल. कमिंग टू द प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, पहिला क्वेश्चन काय आहे तुम्ही रीड करतोय. गिवन बिलो आर सम ट्रायंगल अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. या ठिकाणी 3 प्रॉब्लेम्स तुम्हाला 3 फिगर्स दिलेले आहेत. त्याच्यामधली पहिली जी फिगर आहे, आपण प्रत्येक फिगरचं आन्सर व्यवस्थित तयार करूया. बघा पहिली फिगर आहे क्यू पी आर. हा जो ट्रायंगल आहे क्यू पी आर, याच्यामध्ये पी एम जो आहे हा अँगल बायसेक्टर आहे. कशाचा? अँगल क्यू पी आरचा. म्हणजे या ठिकाणी हे जे अँगल्स दोन तयार होतात ते इक्वल आहेत, किंवा क्यू एम पी एम हा अँगल बायसेक्टर आहे का नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर याचं सोल्युशन जे आहे, आता अँगल बायसेक्टर आहे का नाही हे सिद्ध कसं होतं, थेरममध्ये आपण पाहिलेलं आहे की हे जे साईडचे जे रेशोज असतात, हे साईडचे रेशो या दोन जे क्यू एम आणि एम आर ह्या रेशोशी जर इक्वल असतील तर पी एम हा काय होतो, ह्या क्यू पी आरचा किंवा आर पी क्यूचा अँगल बायसेक्टर होतो. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हे जे रेशो आहेत याचे जे व्हॅल्यू दिलेले आहेत त्या इक्वल येतात का हे पाहावं लागेल. तर बघा या ठिकाणी इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू डिवायडेड बाय पी आर इक्वल टू पी क्यू डिवायडेड बाय पी आर इक्वल टू, बघा पी क्यूची व्हॅल्यू काय आहे 7, ठीक आहे, आणि पी आरची व्हॅल्यू आहे 3. पी क्यू किती 7, पी आर 3. कॉल इट इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर क्यू एम डिवायडेड बाय एम आर इक्वल टू, क्यू एमची व्हॅल्यू दिलेली आहे 3.5 डिवायडेड बाय एम आरची व्हॅल्यू दिलेली 1.5. आता बघा पी क्यू डिवायडेड बाय पी आर इक्वल टू 7/3. 3.5
डिवायडेड बाय 1.5. ही व्हॅल्यू कशाची आहे? QM डिवायडेड बाय MR. आता 7/3 आणि 3.5 डिवायडेड बाय 1.5 हे इक्वल आहे का? तर हे इक्वल आहे. बघा याला मी काय करतो, 3.5 इंटू 2, 1.5 इंटू 2 हा जो फ्रॅक्शन तयार होतो आहे, डिनॉमिनेटर आणि न्युमरेटरला जर आपण एखाद्या संख्येनं जर मल्टिप्लाय केलं तर त्याच्यात काही फरक पडत नाही. परंतु या ठिकाणी आपली ॲडजस्टमेंट मात्र बघा काय होती, 3.5 इंटू 2 इट इज 7, 1.5 इंटू 2 इट इज 3. कॉल इट सेकंड. आणि ज्यावेळी आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पाहतो त्यावेळी PQ डिवायडेड बाय PR 7/3, QM डिवायडेड बाय MR इक्वल टू 7/3. मग कन्व्हर्स जो आहे, कन्व्हर्स काय सांगतो की हे जे रेशो आहे QM डिवायडेड बाय MR इक्वल टू PQ डिवायडेड बाय PR जर असेल तर हा PM काय होतो, अँगल बायसेक्टरच होतो. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड PQ डिवायडेड बाय PR इक्वल टू QM डिवायडेड बाय MR. आणि असं ज्यावेळी असेल त्यावेळी बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर इन ए ट्रायंगल रे PM मी याला क्लिअर करतोय, रे PM इज दी किंवा इज ॲन असं लिहिलं तरी चालेल, इज ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ठीक आहे. या पद्धतीनंच सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो नाव सेकंडमध्ये ट्रायंगल तोच आहे. PM आपल्याला काय आहे, तो अँगल बायसेक्टर किंवा बायसेक्टर ऑफ अँगल QPR आहे का हे सांगायचं आहे. क्वेश्चन सेम आहे. तर याचं सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन इन ट्रायंगल सुरुवात तशीच करायची आहे जी आपण पूर्वीच्या प्रॉब्लेमला केली होती. इन ट्रायंगल PQ डिवायडेड बाय रेशो घेतो आपण, PQ डिवायडेड बाय PR इक्वल टू PQची व्हॅल्यू या ठिकाणी 10 आणि PRची व्हॅल्यू या ठिकाणी काय दिली 7. कॉल इट इक्वेशन फर्स्ट. याच्यामध्ये जर काही शॉर्ट फॉर्म जर लिहिता आला किंवा डिवायडेशन होत असेल तर करून घ्यायचं, पण इथं काय तसं डिवायडेशन होत नाही आहे, म्हणून कॉल इट इक्वेशन फर्स्ट. नाव टेक द रेशो ऑफ QM डिवायडेड बाय MR इक्वल टू 8 डिवायडेड बाय 8. QMची व्हॅल्यू काय आहे 8 आणि MRची व्हॅल्यू आहे 6. ओके. तर या ठिकाणी बघा याला आणखी शॉर्ट याच्यामध्ये करता येईल. बघा हे काय होईल 4 आणि 3 म्हणजेच 4 डिवायडेड बाय 3. 4 डिवायडेड बाय 3. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याचं जर आपण कम्पेअर केलं तर हे इक्वल नाही आहे. याचं तुम्ही करून बघा तर हे इक्वल येणार नाही आहे. म्हणून देअरफॉर PQ डिवायडेड बाय PR is not equal to QM divided by MR. हे रेशो जर इक्वल नसतील, कोणते हे जे दोन रेशो आहेत हे रेशो इक्वल नसतील
तर काय होईल, देअरफॉर रे पी एम इज नॉट an angle bisector of angle QPR. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असतो, आपण जो रेशो घेतो PQ डिवायडेड बाय PR, तर हा रेशो कुठून स्टार्ट करायचा हा एक प्रश्न आहे. पण तुम्ही हा जो रेशो घेतलेला आहे याच्यामध्ये PQ जर अगोदर म्हणजे न्यूमरेटरला घेतलेला असेल तर त्याला जॉईंट असणारी ही जी थर्ड साईड आहे तिथून सुरू करायचं, म्हणजेच QM डिवायडेड बाय MR. हे लक्षात ठेवा. समजा आपण PR डिवायडेड बाय PQ असा जर रेशो घेतला तर पुढचा जो रेशो आहे तो रेशो आपल्याला RM डिवायडेड बाय MQ असा घ्यावा लागेल. ठीक आहे. तर फर्स्ट याच्यामध्ये हा बायसेक्टर आहे, सेकंड याच्यामध्ये बायसेक्टर नाही आहे, तिसऱ्यामध्ये बघूया. बघा, इन ट्रायंगल सोल्युशनमध्ये बघूया. सोल्युशन इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, PQ डिवायडेड बाय PR इक्वल टू, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ PQ? PQ value is 9 divided by 10. Call it equation first. It is called equation number first. बघा, त्याच्यानंतर PQ घेतलेला आहे म्हणून आपल्याला रेशो काय घ्यावा लागेल, QM डिवायडेड बाय MR इक्वल टू 3.6 डिवायडेड बाय 4. 3.6 डिवायडेड बाय 4. आता 9 डिवायडेड बाय 10 आणि दुसरा आलेलं आहे 3.6 डिवायडेड बाय 4. तर याला जर आपण 10 मल्टिप्लाय केलं, बघा 10 जर मल्टिप्लाय केलं किंवा डायरेक्ट जर डिवायडेशन केलं तर काय होईल, बघा हे येईल 0.9, बरोबर 0.9 येऊन जाईल. किंवा आणखी तुम्हाला समजण्यासाठी सोपं करून मी देतो, याला जर आपण इंटू 10 केलं, याला इंटू 10 केलं तर हे काय होईल, हे होईल 36 डिवायडेड बाय 40. 36 डिवायडेड बाय 40. याला जर आपण 4 डिवाइड केलं तर हे काय येईल, 9 डिवायडेड बाय 4. क्वालिटी इक्वेशन नंबर 9 डिवायडेड बाय 10. 9 डिवायडेड 4 आपण काय करतोय, डिवाइड करतोय. कॉल इट इक्वेशन नंबर 2. आणि यावेळी आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पाहिलं. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, PQ डिवायडेड बाय PR इक्वल टू 9 डिवायडेड बाय 10, QM डिवायडेड बाय MR इक्वल टू 9 डिवायडेड बाय 10. देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल, PQ डिवायडेड बाय PR इक्वल टू QM डिवायडेड बाय MR. असं ज्यावेळी असेल त्यावेळी आपण काय लिहितो, बाय कन्वर्स ऑफ angle bisector, by converse of angle bisector of a triangle ray PM is an angle bisector. हे आपल्याला व्यवस्थित लिहावं लागतं. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. या पद्धतीनं आपल्याला हा तिसरा जो प्रॉब्लेम आहे सोडवावा लागतो. बघा, सेम प्रॉब्लेम्स आहेत. या ठिकाणी काय वापरलेलं आहे, कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर 2 ठिकाणी आपण वापरलेलं आहे. या ठिकाणी मात्र ही जी PQ डिवायडेड बाय PR इज नॉट इक्वल टू QM डिवायडेड बाय MR. त्याच्यामुळे हे रे जो आहे
PM हा बायसेक्टर नाही. तर या पद्धतीने आपल्याला पहिला क्वेश्चन सोडवावा लागतो. कमिंग टू द क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 2. ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 2 हा तुमचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर आधारित आहे. तो आज आपण घेणार नाही आहे. क्वेश्चन नंबर 3 हा सेम आपला जो आज कन्सेप्ट सुरू आहे कुठला आहे? अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल याच्यावर आधारित असणारा हा क्वेश्चन नंबर 3 आहे. तो कंप्लीट करूया. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे? इन ट्रायंगल MNP हा ट्रायंगल मी दिलेला आहे. या ठिकाणी फिगर ड्रॉ केलेली आहे. NQ जे आहे इज ए बायसेक्टर ऑफ अँगल N. यांचा NQ काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. इफ MN इक्वल टू 5 या ठिकाणी MN 5 दिलेली आहे. PN या ठिकाणी थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसत नाही आहे. PN इक्वल टू 7, MQ इक्वल टू 2.5. देन फाइंड QP. आपल्याला हे जे अंतर आहे हे अंतर काय आहे हे फाइंड करायचे. ठीक आहे. QP अंतर काय आहे. ठीक आहे. तर याचं सोल्युशन आपण तयार करूया. सोल्युशन बघा. सोल्युशन इन ट्रायंगल या ठिकाणी इन ट्रायंगल MNP. इन ट्रायंगल MNP NQ is a bisector of angle N. MN याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इट इज 5. PN इट इज गिवन 7. MQ इट इज गिवन 2.5. या ठिकाणी आपल्याला मार्क करावं लागेल. इट इज गिवन. फाइंड काय करायचं आहे? QP इक्वल टू वॉट? QP इक्वल टू वॉट? ओके. आता या ठिकाणी क्वेश्चनमध्ये हे दिलेलं आहे. हा अँगल बायसेक्टर आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच हे दोन अँगल जे आहेत ते सारखे आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे. तर बाय प्रॉपर्टी आपल्याला हा थेरम वापरता येईल. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. काय आहे प्रॉपर्टी? ती प्रॉपर्टी अशी आहे NM किंवा NP कुठलाही घ्या. हे घेऊया अगोदर आपण. NP डिवायडेड बाय NM हा रेशो कशाशी इक्वल असतो? बघा आपण काय घेतलेलं आहे अगोदर? न्यूमरेटरला घेतलेलं आहे NP. तर हा असेल QP डिवायडेड बाय QM. ठीक आहे. तर PQ डिवायडेड बाय QM. आणि याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि आपल्याला त्याच्यावरून QPची व्हॅल्यू फाइंड करता येईल. देअरफॉर NP व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ NPची व्हॅल्यू जी आहे 7 किंवा PN 7. NM it is given 5 equal to what is the value of PQ? It is want to find म्हणजे आपल्याला ती फाइंड करायची आहे. PQ keep as it is and QM is given 2.5. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला QP किंवा PQची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. बघा या ठिकाणी क्रॉस मी हे करून घेतोय. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे QPची. तर PQच्या ऐवजी आपण QP लिहूया. 2.5 इक्वल टू 7 भागिले किंवा डिवायडेड बाय 5. QP इक्वल टू 7/5 इंटू 2.5. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होतं बघा? QP इक्वल टू
हे कॅल्क्युलेशन करतेवेळी काय करायचं, 2.5 म्हणजे न्युमरेटरला जर आपण जर 10 मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला 10 मल्टिप्लाय केलं तर डेसिमल निघून जाईल. तर हे काय होईल, 7 इंटू 2.5 म्हणजे 22. स्टेप वाढवतो मी, इंटू 10 डिवायडेड बाय 5 इंटू 10. बघा हे कॅल्क्युलेशन कसं होईल, QP इक्वल टू 7 इंटू 25 डेसिमल निघून जाईल डिवायडेड बाय 50. हे कॅल्क्युलेशन आहे. डेसिमल काढून टाकण्यासाठी काय केलं आपण, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं, 10 मल्टिप्लाय केलं तर डेसिमल निघून जाईल. आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला आता सोपं होतं. बघा QP इक्वल टू डिवाइड करा, 25 याला भाग जातो म्हणजे हे 2 येईल, 25 दोन्ही 50 म्हणजे काय होईल, 7 डिवायडेड बाय 2 म्हणजेच QP इक्वल टू 3.5 युनिट. या ठिकाणी QPची व्हॅल्यू काय येते, 3.5. याच पद्धतीनं आपण प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट तयार करू. अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगलवर आधारित क्वेश्चन नंबर 6 पण आहे. काय आहे तो क्वेश्चन नंबर 6, फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. आपल्याला फिगर प्रोव्हाइड केलेली आहे आणि याच्यामध्ये NQ हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल MNPचा हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे आणि NPची व्हॅल्यू दिलेली आहे 40, NMची व्हॅल्यू दिलेली आहे 25, MQ 14 दिलेला आहे. QP आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघूया याचं सोल्युशन. इन ट्रायंगल कुठला दिलेला आहे, MNP. इन ट्रायंगल MNP, NQ इज ॲन अँगल बायसेक्टर. ही इन्फॉर्मेशन आपल्याला फिगरद्वारे लिहिता येते. NQ इज ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP. ठीक आहे. त्याच्यानंतर NM इक्वल टू 25, NP इक्वल टू 40, MQ इक्वल टू 14. हे आपल्याला गिवन आहे. फाइंड काय करायचं आहे, फाइंड QP आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणून बाय प्रॉपर्टी ऑफ an angle bisector, by property of an angle bisector of a triangle काय प्रॉपर्टी आहे बघा, NQ हा जर अँगल बायसेक्टर असेल कुठला, अँगल MNPचा, तर काय होतं, तर हा जो रेशो असतो PN किंवा NP डिवायडेड बाय NM इक्वल टू QP डिवायडेड बाय QM. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला पूर्ण जे व्हॅल्यू दिलेले आहेत ते पुट करायच्या आणि त्याच्याहून QPची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर बघा NP दिलेलं आहे 40, NM हे दिलेलं आहे 25 इक्वल टू QP आपल्याला फाइंड करायचं आहे आणि QMची व्हॅल्यू किती दिलेली आहे, इट इज गिवन 14. बघा हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मी ही स्टेप इकडे वाढवतो आहे. QP डिवायडेड बाय 14 इक्वल टू 40 डिवायडेड बाय 25. QP इक्वल टू ह्या 14 आपण ट्रान्सफर करतो आहे 40 डिवायडेड बाय 25 इंटू 14. बघा QP इक्वल टू
40 into 14, it is 560 divided by 25. QP equal to 560 divided by 25. तर याचं जर डिवायडेशन केलं तर या ठिकाणी याचं उत्तर असं असेल 22.4 युनिट. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करावं लागेल आणि QPची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. नाव कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन्स. नाव क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 सेम क्वेश्चन्स आहेत, ॲन्सर जे आहे त्याच पद्धतीने आपल्याला फाइंड करायचे आहेत आन्सर त्याचे. इन ट्रायंगल LMN रे MT, हा MT जो आहे MT बायसेक्ट अँगल LMN ला हा बायसेक्ट करतोय, म्हणून या ठिकाणी हे सिम्बॉल आपल्याला म्हणजे हे इक्वल अँगल्स आहेत. इफ LM इक्वल टू 6, या ठिकाणी 6 LM ची व्हॅल्यू दिलेली आहे. MN इक्वल टू किती आहे? MN इक्वल टू इट इज गिवन 10. TN दिलेला आहे 8. आपल्याला LT ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेलं आहे. सेम स्टार्टिंग आपल्याला अशीच करावं लागेल. सोल्युशन इन ट्रायंगल LMN रे MT बायसेक्ट अँगल LM इक्वल टू 6 हा गिवन पार्ट आहे. MN इक्वल टू 10, TN इक्वल टू 8 हे आपल्याला गिवनमध्ये येईल. फाइंड काय करायचं आहे? LT. तर प्रॉपर्टी आपण लिहूया. बाय प्रॉपर्टी of an angle bisector of a triangle. काय प्रॉपर्टी आहे बघा. हा जर अँगल बायसेक्टर असेल MT, तर हा रेशो जो आहे कशाचा रेशो? MN आणि ML हा रेशो LT आणि TN च्या इक्वल असतो. म्हणजेच आपल्याला हे असं लिहिता येईल MN डिवायडेड बाय ML इक्वल टू NT डिवायडेड बाय TL किंवा LT. ठीक आहे, याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत दिलेल्या आहेत ते आपण पुट करूया. MN ची व्हॅल्यू दिलेली आहे इट इज 10 डिवायडेड बाय ML म्हणजेच LM ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 इक्वल टू NT ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 डिवायडेड बाय TL किंवा TL देतो. त्याच्यानंतर आपण त्याला करेक्ट करूया. बघा, याला मी या पद्धतीत लिहितोय. TL इक्वल टू 10 डिवायडेड बाय 6. बघा, याचं जर इनवर्स आपण घेतला तर काय होईल? TL डिवायडेड बाय 8 इक्वल टू 6 डिवायडेड बाय 10. आणि आता 8ला आपण ट्रान्सफर करूया. TL इक्वल टू 6 इंटू 8 डिवायडेड बाय 10. काय होईल? TL इक्वल टू 6 इंटू 8, 6 8 जा 48 डिवायडेड बाय 10. TL इक्वल टू 4.8. डेसिमल जर आपण दिला तर हे काय होईल? 4.8. फाइंड काय करायला सांगितलंय? LT. TL इक्वल टू 4.8 युनिट. आणि या पद्धतीनं आपल्याला फाइंड काय करायचं होतं? LT. आणि LT ची व्हॅल्यू आलेली आहे 4.8. ठीक आहे. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये फिगर दिलेली आहे आणि या फिगरवरूनच आपल्याला असं लक्षात येतं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, तर याचं सोल्युशन आपण तयार करूया. सोल्युशन
इन ट्रायंगल हे आपल्याला व्यवस्थित दरवेळा लिहायला लागतं. इन ट्रायंगल ए बी सी बी डी इज एन angle bisector of angle ABN. AB equal to x. BC equal to x plus 5. AD equal to x minus 2 आणि DC equal to x plus 2 हे आपल्याला गिवन आहे. BD हा अँगल बायसेक्टर आहे अँगल ABC चा. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला प्रॉपर्टी यूज करून एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. बघा, बाय using property of an angle bisector of a triangle. काय प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी काय आहे बघा, BC डिवायडेड बाय BA इक्वल टू CD डिवायडेड बाय AD ही प्रॉपर्टी आहे. देअरफॉर BC डिवायडेड बाय BA इक्वल टू CD डिवायडेड बाय DA. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण पुट करूया. बघा, या ठिकाणी मी हे पुट करतोय. BCची व्हॅल्यू काय दिलेली आहे? x plus 5 डिवायडेड बाय BAची व्हॅल्यू दिलेली x इक्वल टू CDची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली x plus 2. या ठिकाणी लिहितो मी x plus 2 डिवायडेड बाय x minus 2. ह्यालाच आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, हे काय होईल? ही स्टेप्स मी परत लिहितोय. x plus 5 डिवायडेड बाय x इक्वल टू x plus 2 डिवायडेड बाय x minus 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करता येईल. बघा, x plus 5 x minus 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतोय. x इन ब्रॅकेट x plus 2 काय केलेलं आहे? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे. आता हे ब्रॅकेट सॉल्व करायचे आहे. हे ब्रॅकेट सॉल्व करताना काय करतो आपण? x इंटू x स्क्वेअर मायनस ट्वाइस x मायनस प्लस 5x येईल. 5x मायनस 10 हा ब्रॅकेट सॉल्व झालेला आहे. इक्वल टू x स्क्वेअर प्लस ट्वाइस x. या ठिकाणी बघा, हा ब्रॅकेट सॉल्व आपण केलेला आहे. x स्क्वेअर मायनस ट्वाइस x प्लस 5x मायनस 10 इक्वल टू x स्क्वेअर. या x ना आपण काय करतोय? x प्लस 2 ला मल्टिप्लाय करतोय. x स्क्वेअर प्लस ट्वाइस x. या ठिकाणी बघा, इक्वेशनमध्ये x स्क्वेअर गेट कॅन्सल. मायनस ट्वाइस एक्स एक स्टेप्स मी वाढवतोय. मायनस ट्वाइस एक्स, हे ट्वाइस एक्स मी या ठिकाणी शिफ्ट करतोय. हे होईल मायनस ट्वाइस एक्स प्लस 5x इक्वल टू 10. हे 10 जे आहे ती राईट साईडला काय करतोय? त्याला ट्रान्सफर करतोय. तर हे काय होईल? मायनस 4x प्लस 5x इक्वल टू 10. 5x म्हणून 4x मायनस झाले तर फक्त x राहील. x इक्वल टू 10. दिस इज द आन्सर. ठीक आहे. आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. या पद्धतीनं x इक्वल टू 10 या ठिकाणी
युनिट. या पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन्स आहे. रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओला मी अपलोड करतो आहे. अभ्यास करा, काळजी घ्या. ओके, बाय.